10वी गणित भाग 1 याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 2 आहे वर्ग समीकरणे. तर वर्ग समीकरणेमध्ये संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मध्ये जो तिसरा प्रश्न आहे, तर त्या तिसऱ्या प्रश्नामधील सर्व उदाहरणं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रश्न काय आहे, खालीलपैकी प्रत्येक समीकरणाच्या विवेचकाची किंमत काय करायची शोधून काढायची. आता सगळ्यात पहिल्यांदा वर्ग समीकरणामध्ये विवेचक म्हणजे काय, तर बी वर्ग वजा 4ac याची किंमत आपल्याला शोधायची, त्यालाच विवेचक म्हणायचं. त्यासाठी काय करायचं, ए बी आणि सीच्या किमती शोधायच्या आणि त्याच्यावरून मग बी वर्ग वजा 4ac किती येतो तो तिथे घ्यायचं. ओके, आता हे झाल्यानंतर इथे सगळ्यात पहिल्यांदा हे समीकरण दिले ते लिहून घेऊया आणि मग त्याच्या विवेचकाची किंमत. तर समीकरण काय आहे, 2y वर्ग वजा y अधिक 2 बरोबर 0. तर याच्यावरून पहिल्यांदा ए बी आणि सीच्या किमती काढू. तर इथे y वर्गाला लागून किती संख्या आहे, तर ती आहे 2, त्यामुळे त्याची किंमत लिहायची 2. परत y ला लागून किती संख्या आहे बघा, तर काही नाही म्हणजे किती घेणार, ती 1 घ्यायची आणि चिन्ह काय आहे त्याचं, वजा, त्यामुळे वजा 1. आणि शेवटची संख्या किती आहे, 2, म्हणजे सी ची किंमत किती झाली, 2. आता विवेचक म्हणजे मगाशी वर काय म्हटलं मी, बी वर्ग वजा 4ac. तर बी ची किंमत किती आहे, तर बी ची किंमत आहे वजा 1, त्याचा वर्ग वजा इथे 4 आहे आणि हे चिन्ह वजा आहे, तर वजा 4. ए ची किंमत किती आहे, 2 आणि सी ची किंमत किती, 2. ओके, तो वजा 1चा वर्ग करायचा आपल्याला. वर्ग म्हणजे किती वेळा गुणाकार, 2 वेळा, म्हणजे वजा 1 गुणिले वजा 1. 1 गुणिले 1 किती येणार, 1, आणि वजा वजा चिन्ह काय होणार, अधिक, म्हणजे किती येणार ते अधिक 1, किंवा नुसतं 1 लिहिलं तरी चालेल तुम्ही. बरं, 4 गुणिले 2 केले, इथलं चिन्ह वजा आहे, तर इथे वजा द्या. 4 दोन्ही 8 आणि पुढचे 2, 8 गुणिले 2 किती येणार, 16. 8 आणि पुढचा गुणिले 2. आता इथे एक चिन्ह आहे अधिक आणि एक चिन्ह आहे वजा. तर चिन्ह भिन्न असल्यास काय करावं, वजाबाकी, म्हणजे 16 मधून 1 गेले किती उरणार, 15. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण चिन्ह म्हणजे वजा 15. तर बी वर्ग वजा 4ac याची किंमत किती आलेली आहे, वजा 15. थोडक्यात तुम्ही असंही लिहू शकता, दिलेल्या समीकरणासाठी विवेचकाची किंमत, विवेचक शब्द पूर्ण लिहा, किती आलेले आहे, वजा 15, किंवा इथपर्यंत लिहिलं तरीही चालेल. ओके, तर हे झालं आपल्या पहिल्या उदाहरणाचं किंमत, विवेचकाची किंमत. आता दुसरं उदाहरण बघू. आता उदाहरण क्रमांक 2 मध्ये जे समीकरण दिलं ते काय आहे, 5m वर्ग वजा m बरोबर 0. आता एकूण वर्ग समीकरणामध्ये बघितलं तर ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. म्हणजे किती पद असतात, 1, 2 आणि 3. तर ह्यातली पहिली 2 पदं दिलेली आहेत. आता इथं चल कुठला आहे, m. x ऐवजी कुठला आहे, m. फक्त c ही जी संख्या आहे ती दिलेली नाही, म्हणून आपण कसं लिहायचं, हे 5m वर्ग वजा m आणि तिसरी संख्या जी c ची संख्या आहे ती दिलेली नाहीये, तर ती किती घ्यायची, 0. कारण 0 मिळवून सुद्धा त्याच्यात काही फरक पडणार नाही, त्यामुळे 0 घ्यायचं. आता ए बी आणि सी ची किंमत, तर याच्यामध्ये ए ची किंमत किती आहे, एम वर्गाला लागून संख्या किती आहे, 5, म्हणजे ए ची किंमत 5. परत एम ला लागून संख्या किती आहे, काही नाही म्हणजे 1 घ्यायची आणि चिन्ह वजा, म्हणजे वजा 1, आणि सी किती आहे, 0. तर आता विवेचक म्हणजे काय शोधायचं, बी वर्ग वजा 4ac बरोबर बी चा वर्ग म्हणजे वजा 1चा वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत किती आहे, 5, आणि सी ची किंमत किती आहे, 0. आता वजा 1चा वर्ग जसं की वरती आपण केलं, वजा 1 गुणिले वजा 1, 1 गुणिले 1 किती येणार, 1, आणि दोन्ही वजा वजा काय होणार, अधिक 1. परत आता इथे 4 गुणिले 5 केले 20, आणि 20 ला परत पुढच्या 0 ने गुणले. ओके, जस्ट अ मिनिट, 20 ला पुढच्या कितीनं गुणलं, 0 ने. तर कुठल्याही संख्येला 0 ने गुणलं तर किती येणार, 0. म्हणजे 1 वजा 0 म्हणजेच किती येणार, 1. तर बी वर्ग वजा 4ac म्हणजे या समीकरणासाठी विवेचकाची किंमत, दिलेल्या समीकरणासाठी विवेचकाची किंमत बरोबर 1, किंवा इथपर्यंत लिहा, बी वर्ग वजा 4ac बरोबर 1. आता उदाहरण क्रमांक 3 मध्ये जे समीकरण दिलेलं ते काय आहे, वर्गमुळात 5x वर्ग वजा x वजा वर्गमुळात 5 बरोबर 0. आता याच्यावरून ए बी आणि सी च्या किमती काढायच्या. तर एक्स वर्गाला लागून संख्या किती आहे, तर एक्स वर्गाला लागून संख्या आहे वर्गमुळात 5. नंतर एक्स ला लागून संख्या किती आहे, तर ती आहे 1.
एक्सला लागून संख्या आहे 1 म्हणजे वजा 1 आणि शेवटी इथे वर्गमूळ चिन्हामध्ये चिन्हासहित किती आहे वर्गमुळात ऋण 5 संख्या. तर ही ए ची किंमत, ही बी ची आणि ही सी ची. आता विवेचक म्हणजे मी काय सांगितलं पहिल्या 2 उदाहरणामध्ये, तर बी वर्ग वजा 4ac. तर बीचा वर्ग म्हणजे इथे किती येणार वजा 1, त्याचा वर्ग वजा 4 गुणिले 4 इथले, परत ए ची किंमत 4 गुणिले ए ची किंमत किती आहे वर्गमुळात 5, परत गुणिले सी ची किंमत किती आहे वजा वर्गमुळात 5. आता हे केल्यानंतर वजा 1चा वर्ग, वजा 1चा वर्ग म्हणजे वजा 1 गुणिले वजा 1, 1 गुणिले 1 किती येणार 1 आणि वजा वजा काय होणार अधिक, म्हणजे किती येणार ते अधिक 1. परत इथे आधी चिन्ह क्लिअर करूया, इथलं चिन्ह वजा आहे आणि इथलं सुद्धा वजा आहे, तर हे दोन्ही वजा वजा काय होतील अधिक 4. वर्गमुळाच्या बाहेर फक्त एकच संख्या आहे 4 आणि वर्गमुळाच्या आत कुठल्या 2 संख्या आहेत वर्गमुळात 5 आणि हे सुद्धा काय वर्गमुळात आहे, तर दोघांनी एकाच वर्गमुळात लिहूया. 5 गुणिले 5, हे 2 5 आहे, दोघांनाही वर्गमूळ आहे, दोघांना एकाच वर्गमुळात आपण लिहू शकतो आणि त्यांचा गुणाकार करू शकतो. तर 1 आहे अधिक 4 गुणिले 5 गुणिले 5 किती येणार, तर 5 5 25. आता 1 अधिक 4 गुणिले 5चा वर्ग केला तर 5 गुणिले 5 किती आले 25, त्यामुळे 25चं वर्गमूळ किती येणार उलट 5. तर 4 गुणिले 25चं वर्गमूळ येणार 5. 1 अधिक आधी हा गुणाकार करायचा, 4 पंचे 20, 20 आणि 1 21, म्हणजे बी वर्ग वजा 4ac, म्हणजेच दिलेल्या समीकरणासाठी विवेचकाची किंमत बरोबर 21, हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे 21. अशा प्रकारे हे सोडवायचं.